नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कांचन आणि आप्पा आता आश्रमात राहू लागलेले आहेत आणि इकडे अनिरुद्धची मात्र वाट लागलेली आहे. अनिरुद्धचा जुना मित्र जो आहे तो त्याला भेटायला आलेला आहे आणि त्याला विचारत आहे की काका काकू घर सोडून गेलेले आहेत. तुला काय वाटलं हे घरात कोणाला कळणार नाही का? या कॉलनीत सगळ्यांना कळेल आहे अनिरुद्ध, तू असं वागशील असं कोणालाही वाटलेलं नव्हतं. तू चुकीच्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे, त्यामुळं आता तुला या सगळ्याचबद्दल विचारावा वाटतो म्हणून मी आलेलो आहे. जेव्हा अनिरुद्धला ते सगळं बोलत असतो, अनिरुद्ध त्याला म्हणत असतो की अरे तसं नाही आहे, पण अनिरुद्धला तो बोलच देत नसतो. अनिरुद्धला म्हणत असतो की तू चुकलायस अनिरुद्ध, तू अशा पद्धतीनं वागायला नको होतं काका काकूंशी. तुला माहिती आहे ना वय झालं आहे त्यांचं, आणि तुला पण काय करायचं आहे रे, या जागी तुलाही टॉवर उभा करायचा आहे आणि तू काय बोलतोयस हे. आणि तुला माहिती आहे मी तुझा ना लहानपणीचा मित्र आहे म्हणून मी तुझ्याशी बोलायला आलो आहे. कसं आहे आत्ता त्यांचं वय झालं आहे, नातवंड आहेत, सगळे घरात आहेत, त्यांना बरं वाटतं रे इथं राहणं म्हणून ते आलेले आहेत. मग आत्ता मला सांग तू आता असं का केलेलं आहे? अनिरुद्ध म्हणतो की नाही, त्यांना मोकळ्या वातावरणात राहायचं होतं म्हणून ते गावाकडे गेलेले आहेत. तेव्हा तो म्हणतो की हे बघ अनिरुद्ध, तुला वाटत असेल पण इथे कॉलनीत सगळ्यांना समजलेलं आहे की तू त्यांच्याकडून प्रॉपर्टी पेपरवर सह्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर ते घर सोडून गेलेले आहेत. अनिरुद्धला धक्का बसतो. अनिरुद्ध शांतच बसलेला असतो. तो म्हणत असतो की तुझ्याही वडिलांनी तुझ्यासाठी काय केलं हे तुलाही माहिती आहे, आणि आत्ता जेव्हा त्यांना वेळ द्यायची गरज आहे तेव्हा तू त्यांच्याशी अशा पद्धतीनं वागलेला आहे. अनिरुद्ध, तू असं वागायला नको होतं असं अनिरुद्धला त्याचा मित्र समजवत असतो. अनिरुद्ध शांतपणे त्याचं ऐकून घेत असतो. अनिरुद्ध म्हणत असतो की नाही, त्यांना आम्ही कोणीही जायला सांगितलेलं नाही, मी शोधण्याचा प्रयत्न पण करतोय, पण आता कॉलनीत सगळ्यांना कळलेलं आहे की कोणीही शोधत नाही आहे. अनिरुद्ध काही त्याच्या आईबाबांना शोधत नाही आहे, तो काय करतोय ही गोष्ट मात्र सगळ्यांनाच कळलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्धला ते बोलत असतात आणि मग संजना तिथे येते आणि संजना म्हणू लागते की जे काय घडलेलं आहे ना ते खरंच खूप भारी घडलेलं आहे. आणि संजना त्याला म्हणू लागते की हे बघा कसं आहे, तुम्ही कोण आहात हे सगळं बोलणारे ते सांगा आधी मला, म्हणजे तुमचा काय संबंध या सगळ्या गोष्टींशी ते कळेल का मला. कारण तुम्ही कुठे राहता? US ला. तुमचे आईवडील कुठे राहतात? इथे. आणि हे तुम्ही आम्हाला बोलताय. तेव्हा अनिरुद्धला तो बोलत असतो की हे बघ, तुझ्या बायकोला सांगून ठेव, कारण ती आत्ता जे बोलत आहे ते वागत आहे ते चुकीचं आहे. कारण मी ऐकलं होतं तुझी दुसरी बायको अशी आहे, पण आज स्वतःच्या डोळ्यांनी पाहतोय. संजना म्हणत असते की तुम्ही काही बोलू नका, कारण तुम्हाला तो अधिकारच नाही आहे, तुम्ही कोणत्या हक्काने बोलताय. तो म्हणत असतो की हे बघा वहिनी, मी अनिरुद्धशी बोलतोय. अनिरुद्ध माझा लहानपणीचा मित्र आहे आणि त्याच्याशी मी बोलू शकतो या विषयावरती. तेव्हा मात्र संजना म्हणत असते की जा तुम्ही, काही गरज नाही आहे बोलायची, आमच्या घरचा प्रॉब्लेम आहे, आम्ही आमच्या पद्धतीने सॉल्व करू, तुम्ही अजिबात बोलायला येऊ नका, त्याची गरजही नाही बोलायची. हे सगळं संजना बोलत असते आणि त्याला जायला सांगत असते. पण अनिरुद्धचा जो मित्र आलेला आहे तो म्हणत आहे की हे बघा, अख्खी कॉलनी शोधत आहे अनिरुद्ध त्यांना, आणि जर ते सापडले तर मी तुला कळवेलच, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता तू वहिनींच्या नादी लागून जे काही केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. संजनाला राहून राहून भीती वाटत असते, जर का ह्या अनिरुद्धला लक्षात आलं की हे सगळं आपल्यामुळं घडतंय आणि आपल्यामुळं जर आप्पा घर सोडून गेलेले आहेत तर आपली वाट लागणार आहे, ही गोष्ट मात्र संजनाच्या लक्षात आलेली असते. आणि अनिरुद्ध जर का मागं सरकला तर अवघड होईल, म्हणून संजना त्याला वारंवार जाणीव करून देत असते, हा डिसिजन तू घेतलेला आहे तो फक्त आणि फक्त तुझ्या मुलांसाठी घेतलेला आहे, त्यामुळं अनिरुद्ध तू कोणताही विचार करू नकोस, काहीही झालं तरी तुझ्या मुलांसाठी तो डिसिजन घेतलेला आहे, त्यामुळं विचार करणं बंद कर. पण जाताना मात्र इकडे अनिरुद्धचा मित्र म्हणतो की हे बघ अनिरुद्ध, काही झालं तरी ते तुझे आईवडील आहेत, त्यांना शोधण्याचा प्रयत्न कर, त्यांना परत घेऊन ये, काही झालं तरी त्यांना असं वाऱ्यावरती सोडू नकोस असं तो सांगत असतो. पण संजनाला मात्र खूपच राग आलेला असतो आणि संजना त्याला वारंवार घरातून जायला सांगत असते. अनिरुद्ध शांतच असतो. अनिरुद्ध काहीच बोलत नाही. थोडासा अनिरुद्ध इमोशनल होत असतो. आई आप्पा नक्की कशा आहेत ह्याची काळजी वाटत असते त्याला.
आणि इकडे ते घर सोडून गेलेले आहेत, त्यांचा पत्ता लागत नाही. ही गोष्ट अनिरुद्धला कुठेतरी मनातून खात असते. त्याला वाईटही वाटत असतं की नाही, आई आप्पा नक्की कुठं आहेत ते कळलं तरी पाहिजे ना, कारण त्यांच्याशी बोलणंही झालेलं नाही, म्हणून त्याला त्रास होत असतो. अनिरुद्ध आता डोक्याला हात लावून बसतो आणि संजना म्हणते, काय रे तुझा तो मित्र किती चिवट आहे, किती बोलत होते मी त्याला, पण तो काही जायला तयार नव्हता इथून. हे सगळं संजना बोलत असते. अनिरुद्ध मात्र शांत डोक्याला हात लावून बसलेला असतो. तो विचार करू लागतो की नक्की करायचं आहे काय आता. तेव्हा संजना म्हणते की हे बघ अनिरुद्ध, त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना ते ठीक आहेत आणि ते व्यवस्थित आहेत, मग काळजी करायची काही गरज नाही. काही झालं तरी तू ते सगळं करतोयस ते तुझ्या मुलांसाठी करतोय, तुझ्या मुलांच्या भल्यासाठी करतोयस, त्यामुळं तू अजिबात विचार करू नको. कोणाला काही वाटलं तरी त्या गोष्टींचा विचार तू करू नकोस, असं संजना वारंवार अनिरुद्धला सांगत असते. तिचं सांगण्याचा उद्देश हाच असतो की काहीही झालं तरी अनिरुद्धने निर्णय बदलला नाही पाहिजे, कारण यामध्ये संजनाचा फायदा होणार असतो, पेंटहाऊस मिळणार असतं आणि ते पेंटहाऊस संजना स्वतःच्या नावावर करून घेणार असते. आणि याबद्दल अनिरुद्धला काहीही माहीत नसतं. काही डील जे असतात ते संजना स्वतः बिल्डरसोबत करत असते, अनिरुद्धला त्यापासून लांब ठेवत असते. इव्हन तो चोर घरात पाठवून त्याने आप्पांवर हल्ला केला, हे डीलसुद्धा तिने अनिरुद्धला न कळू देता केलेलं असतं आणि हे सगळं ती मुद्दाम करत असते. अनिरुद्ध मात्र शांतपणे तिच्यावर विश्वास ठेवत असतो आणि त्याला माहितीही नसतं की संजनाचं त्याच्यामागं काय कारस्थान सुरू आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कांचन आणि आप्पा बोलत असतात. आप्पा कांचनला म्हणतात की हे बघ, पाणी घेऊन आलेलो आहे. कांचन म्हणते, किती दिवस चालणार आहे हे, मला कळत नाही आहे. आज नितीन आणि सुलेखाताईंनी आपल्याला पाहिलं असतं, पण तुम्ही असं का केलं, का कळू दिलेलं नाही. कळू द्या ना त्यांना तरी. अहो ते तरी आले होते ना शोधायला, मग त्यांना कळलं असतं आपण राहूया इथं, पण त्यांना कळू तरी द्या. आप्पा म्हणतात की मला सांग, जर त्यांना कळलं तर ते अरुंधतीला सांगणार नाहीत का, मग अरुंधती आपल्याला इथे राहू देईल का, घेऊन जाईल की नाही ती. आता मला कोणावरतीच आपला तिथे भार बनून राहायचं नाही आहे. अरुंधतीने तर का करावं आपलं सगळं प्रत्येक वेळेस, सांग बरं. आत्ता तिने एवढी मोठी कॉम्पिटिशन जिंकली तरीही ते पैसे तिने आपल्यासाठीच दिले आणि आपण काय केलं त्यावेळेस, तू काय केलं सांग मला. अनिरुद्धची बाजू घेतली तिनं, अनिरुद्धला घरातून बाहेर काढलं होतं, तो खोटं वागतोय म्हणून, आपल्याला फसवतोय म्हणून, पण आपल्याला काही पटलं नाही. त्यावेळेस तू अनिरुद्धची बाजू घेतली, अनिरुद्धने काय ते नाटक केलं आणि तू अनिरुद्धवरती फसलीस आणि अनिरुद्धची बाजू घेतलीस आणि अनिरुद्धसाठीच करू लागलीस. हे सगळं कशामुळे होतंय सांग. मग आपण त्रास देतो की नाही तिला, त्यामुळे तिला नाही सांगायचं. कांचन म्हणते, पण मला कळत नाही आहे. तेव्हा आप्पा म्हणतात, मला काय वाटतं माहिती आहे का, आपण इथून दूर कुठेतरी जाऊया. कांचन म्हणते, आपल्याकडे कुठे पैसे आहेत, आपण कुठे जाणार आहोत. तेव्हा आप्पा म्हणतात, कुठेही जाऊया जिथं आपल्याला कोणी ओळखणार नाही, आणि बँकेत आहेत की आपले पैसे, आपण बँकेतनं काढूया पैसे. तेव्हा कांचन म्हणते की ठीक आहे, पण आप्पा म्हणतात, आप्पांना कांचन म्हणते की मला ना एक कळत नाही आहे, माझी सगळी नातवंड सुना एवढे सगळं असताना मी का जायचं बाहेर. आप्पा म्हणतात, तुला जायचं आहे का परत समृद्धीमध्ये, तू समृद्धी पडताना पुन्हा पाहू शकणार आहे का. तेव्हा कांचन म्हणते की नाही जमणार मला पुन्हा ते पाहायला. आप्पा म्हणतात, मग त्यासाठी तर आलो आहे ना आपण, आपल्या मुलाने आपल्यालाच घराबाहेर काढलेलं आहे आणि तरीही आपण असंच राहायचं का आणि पुन्हा तिथं जायचं का. त्यांना नको आहे आपण तिथं, हे लक्षात येतं आहे ना तुझ्या. मी सांगेल, मी फोन करेल. आणि मग कांचन पुन्हा म्हणू लागते की जानकीला माझी गोष्ट ऐकल्याशिवाय बरं नाही वाटायचं. खरंच जानकी झोपत असेल का आता, मी गोष्ट सांगितल्याशिवाय झोपायची नाही व पोरगी, असं कांचन म्हणत असते. तेव्हा आप्पा म्हणतात की हे बघ कांचन, काळजी करू नकोस, अगं सवय लागेल तिला, तेव्हा विसरेल ती. कांचन म्हणते, काय जानकी मला विसरेल. आप्पा म्हणतात, तुला नाही गं, गोष्ट ऐकून झोपण्याची जी तिची सवय आहे ना ती विसरेल, हे सांगत आहे मी. तेव्हा कांचन म्हणते, हो का, पण असं नको आहे ना व्हायला, मला ना माझी जानकी माझ्या डोळ्यासमोर हवी आहे. हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा आणि कांचन आता झोपत असतात. तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोरून समृद्धीमध्ये घालवलेले क्षण जाऊ लागतात. त्यांना आठवू लागतं की आपण खरंच चुकीचे वागत होतो, आपल्याला ना खरंच कळत नव्हतं की आपण एवढ्या आनंदात राहायचो, आपलं घर एवढं आनंदात होतं, पण त्या लोकांना आपल्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. आपल्या सख्ख्या मुलाने आपल्याला आज घराच्या बाहेर काढलेलं आहे. ही गोष्ट काही आप्पांना आणि कांचनला सहन होत नसते. कांचनच्या डोळ्यासमोरून ते आनंदाचे क्षण जात असतात. कांचनला वाटत असतं की आपण खरंच आपल्या मुलांसाठी एवढं करतो, आज त्यांच्याबरोबर मी प्रत्येक क्षण आनंदात घालवलेला आहे, पण आज माझ्यावर काय वेळ आलेली आहे.
आपण इथं आलेलो आहोत. त्यांच्या डोळ्यांच्या दोघांच्याही डोळ्यासमोर समृद्धी येऊन उभं राहत असतं आणि समृद्धी तर कोसळणार असतं हे दोघांनाही माहिती आहे. आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संजना, अभि आणि त्याचबरोबर इकडे ईशा बसलेल्या आहेत. आप्पांच्या रूममधलं सामान काढलेलं आहे आणि ती जी रद्दी आहे ती रद्दी ते टाकून द्यायचा विचार करत आहेत. त्यानंतर मात्र इकडे संजना म्हणत असते की काय करायचे ही रद्दी ठेवून, काय कामाची आहे, कशासाठी ठेवायची आपण ही रद्दी, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याचवेळी इकडे अनिरुद्ध तिथे पाहत बसलेला असतो. संजना म्हणत असते खरंच ही रद्दी विकली ना तर नाश्त्याची सोय नक्कीच होईल, हे संजना म्हणत असते. परंतु इकडे अरुंधती तिथं नसते आणि संजना म्हणत असते की बघितलं का अनिरुद्ध काय ठेवलं हे सगळं, आणि हे घेऊन कशाला जायचं आहे, बिल्डर कधीही सांगेल आपल्याला हे सामान आहे ना ते आपल्याला टाकून दिलंच पाहिजे, परत कधी शोधत बसायचं सांग बरं. त्यापेक्षा आत्ताच मी हे सगळं डिस्ट्रीब्यूट करते. आणि असं पण ते गेलेले आहेत, ते काय परत येणार आहेत का, आणि त्यांना त्यांचं सामान लागायचं होतं तेवढं ते घेऊन गेलेले आहेत, त्यामुळे आपण आता विचार करायची काहीच गरज नाही आहे, हे सगळं संजना बोलत असते. आणि संजनाला आता वाटत असतं की आप्पा आणि कांचन पुन्हा कधीच या घरात येणार नाहीत आणि त्यांनी येऊ पण नये अशी तिची इच्छा असते, हे ती स्पष्टपणे बोलत असते. आणि तिच्या तोंडाला कोणीही लागत नाही. तिथे ईशा आणि अभिही तिची साथ देत असतात, म्हणत असतात की हो बरोबर आहे तुझं, आणि ते दोघंही तिला मदत करू लागतात. तेव्हा इकडे संजना म्हणते की मला ते किचनमध्ये पण काय काय आहे ना ते बघायचं आहे. तेव्हा ईशा सांगते की आजीच्या सासूची पण भांडी आहेत असं आजी मला सांगत होती मागच्या वेळेस. तेव्हा इकडे अभि म्हणतो की हे जर सामान आपण विकलं ना तर जानकीच्या रूमचं इंटेरियर होईल, इतके पैसे मिळतील आपल्याला या सगळ्यातून, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर संजना ते सामान फेकून देत असते आणि म्हणत असते की बघितलं का 3-3 चष्मे आप्पांचे, एवढे चष्मे कशाला लागत होते, एवढे घेऊन ठेवलेले आहेत. तेव्हा ईशा म्हणते मी माझ्या रूममध्ये पण आईचं आणि यशचं जे सामान आहे ना ते काढणार आहे, ते पण सगळं टाकून देणार आहे, त्याची काही गरज नाही आहे, हे ईशा बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संजना हे सगळं काढून फेकत असते आणि तेवढ्यात अरुंधती तिथे येते. अरुंधती म्हणते काय चाललं हे, तुम्ही हे सामान का फेकताय काढून. तेव्हा संजना म्हणते की हे गोष्ट लक्षात ठेवा अरुंधती, हे घर माझं आहे आणि हे माझ्या सासू सासऱ्यांचं सामान आहे, ते लागणार नाही आहे म्हणून मी टाकून देते, तुला हे बोलण्याचा अधिकार नाही. तेव्हा अरुंधतीच्या आवाजाने आता आरोही, अनघा त्याचबरोबर यश सगळेजण खाली येतात. आणि त्याचबरोबर अरुंधती म्हणत असते की अनिरुद्ध कळतंय का तुम्हाला, तुमच्या आईवडिलांचं सामान ही टाकून देते, तुम्ही एका शब्दानेही तिला काही बोलत नाही आहे. तेव्हा यश म्हणतो आई कुणाला बोलतेस तू, आणि काय फरक पडणार आहे त्यांना, अगं आजी आप्पा घरातून गेले त्याचं त्यांना जराही काही वाटत नाही आहे ना, त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे ना त्यांना काही वाटलेलं आहे. त्यांना आता या घरावरती पूर्ण टॉवर हवा आहे ना, आणि ती त्यांची स्वप्न पाहत आहेत. त्यांना काही देणं घेणंच नाही आहे, घरातला माणूस घराच्या बाहेर गेलेला आहे, ते कोणत्या परिस्थितीत आहे, कुठं राहत असेल, कसं असेल, त्यांना काही वाटत नाही आहे त्या गोष्टीचं. अरुंधती पण खूप चिडलेली असते, यश पण बोलत असतो, पण अनिरुद्धच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नाही. इकडे आता कांचन आणि आप्पा बाहेर गार्डनमध्ये फिरत असतात. आश्रमातले बाकीचेही वृद्ध त्यांच्या वयाची लोक तिथं असतात. त्यावेळेस एक काका तिथे येतात आणि आप्पांना म्हणतात की नमस्कार, मी सामंत, श्रीधर सामंत. तेव्हा कांचन पण त्यांना नमस्कार करते, आप्पाही नमस्कार करतात. आप्पा म्हणतात की मी विनायक देशमुख. तेव्हा ते म्हणतात, आप्पा विचारतात की तुम्ही कधी आला तिथे. तेव्हा ते सांगतात की 6 महिने झालं, माझी बायको गेली आणि मुलाने मला इथं आणून सोडलं, तेव्हापासून इथेच राहतोय. आता मला इथे छान वाटतं, कारण तिथे जाऊन तरी काय उपयोग आहे, कारण मुलाला ती खोली हवी होती ना त्याच्या मुलासाठी, त्याच्या मुलाला प्रायव्हसी कमी पडत होती, त्याच्या मुलाला प्रायव्हसी हवी होती. त्यावेळेस आप्पा मग पाहू लागतात, कांचनकडे पाहतात. तेव्हा ते सांगत असतात मग काय, आलो मी इथे राहायला, सुरुवातीला करमत नव्हतं पण आता मला छान वाटतं. त्याचबरोबर इथे माझा जीवही आता रमतोय, माझ्या वयाची माणसं आहेत, त्यांच्याशी बोलतो भेटतो. कधी वाटलंही नव्हतं की मला असं काहीतरी इथे येऊन राहावं लागेल, पण आज ना घरी जाण्याची इच्छा होत नाही आहे. घरी कोणी एवढी काळजी घेत नाही माझी, एवढी काळजी इथं घेतली जाते. साधा घरी चहा विचारला तर मला म्हणायचे की बाहेर टपरीवर जाऊन पिऊन या, मला टपरीवर चहा प्यायला जावं लागायचं. पण आज मला इथे छान वाटतं, आपुलकीनं इथे प्रेमानं बघणारी माणसं आहेत, त्यामुळं मला खूप छान वाटत आहे आणि मी मनापासून हे सर्व करत आहे. इथं थोडंफार काम करतो, घरी पण सुनबाईला मी मदत करायचो कामात, पण तिला तेव्हा त्याचं काही वाटायचं नाही. मी तिची मदत करायचो पण तिला त्या गोष्टीचं काहीही वाटायचं नाही.
परंतु आता मी इथं काम करतो, आश्रमाला त्याचे 4 पैसे मिळतात, त्यामुळं मलाही समाधान मिळतं. आणि त्याचबरोबर ते आप्पांशी बोलत असतात, आप्पांना म्हणत असतात की खरंच आता मला खरंच खूप छान वाटतं इथं. आणि हे सगळं जे मी पाहतोय त्यामुळं असं पुन्हा घरी जायची माझी इच्छाच होत नाही. मला वाटतच नाही आहे की पुन्हा घरी गेलं पाहिजे. मी इथं आनंदात आहे, मी आनंदात राहतो इथं. आप्पांना ते सांगत असतात. कांचनही पाहत असते, आप्पाही म्हणत असतात की खरंच खूपच चांगली गोष्ट आहे. आप्पांनाही समाधान वाटत असतं आणि आप्पांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत असतो. कारण आज ह्या आश्रमात त्यांना कुठंतरी हक्काची जागा मिळाली असं वाटत असतं. तिथं ते आनंदाने राहू शकत आहेत. घरातल्यांसारखं टेन्शन नाही आहे, कुणी काही बोलणारं नाही, तरीही ते सुखात आहेत ह्या गोष्टीची त्यांनाही तिथं जाणीव असते. कांचनच्या डोळ्यात मात्र पाणी येत असतं आणि आप्पा त्यांना म्हणतात की चला आपण पण वडापाव आणि चहा घेऊन येऊया. तेव्हा कांचनला आप्पा विचारतात तुझ्यासाठी आणू का? तेव्हा कांचन म्हणते की नाही, नको मला. तेव्हा आप्पा म्हणतात बरं ठीक आहे. आणि आप्पांना कांचन सांगते की जरा जपून हा. आणि आप्पा आणि ते श्रीधर सामंत काका जे आहेत ते दोघंही जायला निघतात. दोघंही आता टपरीवर जाऊन चहा पिणार असतात आणि वडापाव खाणार असतात. आप्पांना वडापाव वगैरे ह्या गोष्टी खूप आवडत असतात, पण वयाच्या मानाने त्यांना आता झेपत नसतं, म्हणून कांचन काळजीने सांगत असते. आता कांचन आणि आप्पा दोघंही बँकेत जाणार असतात आणि बँकेतून येतानाच आप्पा खाली पडतात. त्यांचा एका दगडाला पाय लागतो आणि ते खाली कोसळतात. तेव्हा कांचन म्हणते की अहो हे काय झालं? आप्पा कांचन आप्पांना हात देते, आधार देते, उठवत असते, पण आप्पांना काही उठता येत नसतं. आप्पा रडत असतात, त्यांच्या पायाला लागलेलं असतं, त्यांना ते सहन होत नसतं. आणि त्याचबरोबर तेवढ्यात पावसा सुरू होतो आणि एक छत्री येते आणि त्यांच्या दोघांच्या डोक्यावरती धरली जाते. तेव्हा मात्र इकडे या दोघांना कळायचं बंद झालेलं असतं कोण आहे. आणि कांचन पाहते तर अरुंधती आलेली असते. अरुंधती आलेली आहे हे पाहून कांचनलाही छान वाटलेलं आहे आणि कांचन आणि आप्पा दोघंही अरुंधतीकडे पाहत आहेत. तेव्हा अरुंधती म्हणते ज्या मुलाला हाताला धरून तुम्ही चालायला शिकवलं त्याच हाताला धरून त्याला घराबाहेर काढण्याची वेळ आलेली आहे आणि ते आपल्याला करायचं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.